मराठी सिनेमाच्या इतिहासात आणखी एक मोठा विक्रम होणार आहे का? देऊळ बंद 2 ने अवघ्या 5 आठवड्यांत अशी कमाई केली आहे की आता फक्त 2 कोटी रुपयांची गरज आहे आणि हा चित्रपट थेट 100 कोटींच्या क्लबमध्ये पोहोचणार आहे। नेमकं काय आहे हे संपूर्ण प्रकरण? चला जाणून घेऊया। सध्या मराठी चित्रपटसृष्टीत सर्वाधिक चर्चा होत आहे ती प्रवीण तरडे दिग्दर्शित देऊळ बंद 2 ची। प्रदर्शनानंतर सलग 5 आठवडे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत आहे। विशेष म्हणजे या सिनेमाने आता तब्बल 98 कोटी रुपयांची कमाई केली असून 100 कोटींचा ऐतिहासिक टप्पा गाठण्यासाठी फक्त 2 कोटी रुपयांची गरज उरली आहे। देऊळ बंद 2 हा 2015 मध्ये आलेल्या देऊळ बंदचा पुढचा भाग आहे। यावेळीही दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी आध्यात्मिक विषय आणि शेतकऱ्यांच्या आयुष्याशी संबंधित मुद्दे प्रभावीपणे मांडले आहेत। त्यामुळे ग्रामीण भागापासून ते शहरांपर्यंत या चित्रपटाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे। चित्रपटातील दमदार कथा, प्रभावी संवाद आणि कलाकारांचा जबरदस्त अभिनय हे या यशामागचं सर्वात मोठं कारण मानलं जात आहे। स्नेहल तरडे, मोहन जोशी, प्रवीण तरडे, महेश मांजरेकर, प्रसाद ओक आणि ओम भूतकर यांसारख्या कलाकारांनी आपल्या भूमिका उत्कृष्टपणे साकारल्या आहेत। त्यामुळे प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या लक्षात राहत आहे। विशेष म्हणजे स्वामी भक्तांनीही या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद दिला आहे। सर्वसामान्य प्रेक्षकांपासून कुटुंबांसह चित्रपट पाहण्यासाठी मोठी गर्दी होत असल्याने बॉक्स ऑफिसवरील कमाई सातत्याने वाढत आहे। चित्रपटाच्या यशानंतर प्रवीण तरडे यांनी सोशल मीडियावर भावना व्यक्त केल्या। त्यांनी सांगितलं की हा प्रवास अजिबात सोपा नव्हता। संपूर्ण टीमचे अथक परिश्रम, प्रेक्षकांचं प्रेम आणि स्वामींचा आशीर्वाद यामुळेच हा मोठा टप्पा गाठता आला। आता सर्वांच्या नजरा एका मोठ्या विक्रमाकडे लागल्या आहेत। सैराट आणि राजा शिवाजीनंतर 100 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करणारा देऊळ बंद 2 हा तिसरा मराठी चित्रपट ठरू शकतो। याआधी या चित्रपटाने 50 कोटी आणि 90 कोटींचे टप्पेही अतिशय वेगाने पार केले होते। आता 99 कोटींचा टप्पा पार केल्यानंतर 100 कोटींची ऐतिहासिक नोंद होण्याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे। जर पुढील काही दिवसांतही प्रेक्षकांचा असाच प्रतिसाद कायम राहिला तर मराठी चित्रपटसृष्टीला आणखी एक ऐतिहासिक विक्रम पाहायला मिळू शकतो। तुम्ही देऊळ बंद 2 पाहिला आहे का? आणि तुमच्या मते हा चित्रपट 100 कोटींचा टप्पा पार करेल का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।